आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे एकदाच सांगते, पुढे यायचं नाही. तुला काय वाटतं? हा, हे घाबरते तुला? तुला इथनं कशी जाऊ देतो तेच बघतो. मला काही करावं लागलं ना तरी ते मी करू शकते. आणि मामांना इथून सुखरूप घेऊन जाईन हा शब्द आहे माझा. आम्ही काय चण फुटाना खात बसलो वय ह्यांना घेऊन जाऊपर्यंत. अक्षर आईला सोड, आईला सोड. अक्षर मी बोल. आता ठरव काय करायचं ते. एक पाऊल जरी पुढे टाकलास ना तर सोड आईला सोड. अक्षर आईला सोड. हे मामांना वाचवण्यासाठी मी काही करू शकते. तू एक पाऊल पुढे तर टाकून बघ. यामिनी तू कसली भारी आहेस ग, एकदम समजूतदार. की तू लई भारी आहेस, मला मदत करतीस, मी जे सांगेल ते ऐकतीस. तू ना एकदम झक्कास आहेस बघ. हा हे गोष्ट मनासारखी होत नाही. अहो होईल समजा आपल्या मनासारखं, तुम्ही काळजी नका करू. काय होणार आहे मनासारखी? हा, एवढं डाव रचलंस पण तरी बी ती अक्षरा अजून हितच आहे ना ह्याच घरात. आणि ही वसुंधरा काही झालं ना तरी ती त्या अक्षराला बाहेर काढणार नाही म्हणजे नाहीच. यामिने जरा पाणी दे ग. यामिने, हा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? काय झालं लाडू? अगं पाणी घेऊन ये म्हणलं ना तुला. तुमचं बी डोसकं दुखायला लागलंय ना? आत्ता आणते. माझं डोकं दुखायला लागलं ह्याचा आनंद हिला का झालाय? ए यामिने थांब थांब, या अशी इकडे. काय झालं लाडू? मला विचार काय झाले म्हणून. अगं तुला काय झाले? डाडू कसली मज्जा. मम्मा तू म्हटलं होतंस ना की सुंदरला घोळात घे म्हणून. मी सुंदरला घोळात घेतलं. सुंदर हिता आला होता. हा ना, कसलं भारी. त्याचं ना डोसकं दुखत होतं. सगळ्यांची डोसकी दुखायला लागल्यावर तुला लय भारी वाटते ग. डॅडू तसं नाही, म्हणजे काय झालं ना, सुंदरचं डोसकं दुखत होतं म्हणून तो ना गोळी मागायला माझ्याकडे आला. आणि मग हे घे, म्हणजे ना तुझं डोसकं दुखायचं थांबल बघ. अगं नुसती गोळी काय देतीस, पाणी पिते की. अरे विसरलेच मी, आणते. सुंदर हे घे. नको, कशाला नको? अगं म्हणजे तुझ्या संग गप्पा मारल्या, तुझ्या संग बोललो, मला बरं वाटलं बघ. डोसकी दुखी ना माझी कुठल्या कुठे पळून गेली. मग लय कौतुक करत होतं माझं तो. मग काय झालं काय माहिती, गोळी न घेताच निघून गेला. मला म्हणला की तुझ्या संग बोलूनच ना माझी डोसकी दुखी थांबली म्हणून.
नक्कीच काहीतरी काळबेर आहे. ड्रॉवर कशी गेलता? हा म्हणजे यामिनी, खायला घातलं कोणात आणि तोंड बुडवती शेणात. अगं डोसकं ताळ्यावर हाय का तुझं? तो सुंदर गारवा चाकलेचा आणि तो तुला मूर्ख बनवून गेला. अगं उर्वशी, नक्की झालंय काय सांगशील का मला? अहो किल्ली काय भाई बंगल्याची. काय? होय तर ती किल्ली जर अक्षराच्या हातात गावली ना तर आपण संपलो. तर मलाच काय तर करायला लागलं. ए अक्षरा, तुझ्या पोकळ धमक्यांना ना आपण घाबरत नाही बरं का. नको घाबरूस. मरायचं असेल ना तर ये पुढे. अरे अरे मुर्द्या, कधीपासून सांगत होते मी तुला, या पोरीचा काय बी भरोसा नाही. हा बरोबर बरोबर ओळखलंस तुम्हाला. सत्य पुढे आणण्यासाठी मी काही करू शकते. कळला? तेवढं त्या तू तिच्या नादी लागू नको. माझी काळजी करू नको. निघ तू इथनं, निघ. आता बरा पळू देईन तुला. लई झालं नाटक तुमचं. लई सोसलं तुम्हासनी. लई दिस झालं त्रास दिला तुम्ही. पण आता नाही. कसा पळून जातो ती बघतोच आता. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच आहे. दौलत्या, अरे मुर्द्या पळ ना, पळ. अक्षय लागल लागल चाकू खाली कर. मामी, अगं कुठं निघाले सगळं तापत्रा करून? अरे ते जरा बाहेर जायचंय मला, महत्वाचं काम आहे. अगं मग मी आपण येतो की तुझ्या संग? नाही नको, मी जाते. तसं बी तुझं डोसकं दुखतंय ना? हा होय, डोसकं दुखत होतं, पण आता बरं वाटतंय बघ. औषध तसं झालं मी आला आहे बघ. आता एकदम ओके. होय का? बरोबर, होय बाजूला. हा नालाय काय ती माणसं. असली स्वार्थी माणसं धरतीवर नसलेलीच बरी. यांचा खून करून जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण यासनी जिद्द सोडून उपयोग नाही. माणसं नाही ती, हैवान आहेत, हैवान. मामा, मी तुझा राग समजू शकते, पण यांना मारून आपण कायदा हातात नाही घेऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी निर्दोष आहे हे यांच्याच तोंडून सिद्ध करावं लागेल आपल्याला. होय ग पोरी, ही हैवान झाली म्हणून आपल्याला आपली पायरी सोडून चालायची नाही. मामा एक विचारू? म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण तू खोटं का बोललास मी तुला पैसे दिले म्हणून? मला माहिती आहे यात विमल मामी आणि उर्वशी मामींचाच हात आहे मला अडकवण्यासाठी, पण तरीही. माफ कर पोरी, मी चुकलो. अरे मामा, माफी काय मागतोस? मला खात्री आहे तुझी काही चूक नाहीये यात, पण इतक्या कुठल्या दडपणाखाली होता फक्त हे जाणून घ्यायचं. मला माझ्या जीवाचं भ्या नव्हतं ग पोरी, पर मी जसं सांगन तसंच बोलायचं. नाही दौलत, एक वेळ माझा जीव देईन मी, पण अक्षरावर खोट्या चोरीचा आळ नाही घेणार. फादर,
बघितलं ना तेव्हा आता तुम्ही काय बी केलं ना तरी तुमची धाकटी भाची डायरेक्ट डाकात जाईल. हॅलो मामा अक्षरा, मामा इथे मामीने ऐक की अक्षरा, तू माझ्याकडे ठेवायला दिलेले 20 लाख रुपये इमनला सापडल्याच. या समध्या लोकांनी शर्वरीला मारायची धमकी दिली. मग मी घाबरलो. पोरीचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता ग पोरी मला, म्हणून मी तसं वागलो. मामा तुझे केलंस ते योग्यच केलंस. तुझ्या जागी मी असते तर हेच केलं असतं. त्यामुळे यात तुझी काहीही चूक नाही. पण यांचं शेपूट वाकडा ते वाकडाच. यांना शिक्षा झालीच पाहिजे. लई नाला काही ठेतो ग, माणूसकीच नाही ह्यांच्याकडं. माणुसकी माणुसकी काय असते हे या जन्मात तरी नाही कळणार यांना. हे अक्षरा सोड, सोडा मला, सोड, नाहीतर तुला लय मागात पडेल बरं का. सोडा मला. स्वस्त काय आणि महाग काय याचा हिशोब करणारच आहे मी. हे अक्षरा सोडणार नाही आम्ही. मीच तुला सोडणार नाही. मामा, या दौलतच्या तोंडात पाण्याचा एक थेंब सुद्धा पडू देऊ नकोस. आणि यांच्या मुसक्या आवड आणि डोळ्यात तेल घालून नजर ठेव याच्यावर. काळजी करू नको पोरी, मी याला चांगला व्यवस्थित सांभाळतो. मी मामीला घेऊन वाड्यावर जाते. हिच्याकडनं मॅडम समोर सगळं सत्य उघडकीस आणणार आहे मी तिकडं काय भी बोलणार नाही. अगं मी आहे ना मामी, तू कशाला काळजी करतेस. कसं वदवून घ्यायचं हे मी बघते. काय करशील का तू? हा काय करशील? मामा, त्यांनी सहकार्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर पोलिसांना कळवलंय मी आणि इथला पत्ता सुद्धा दिलाय. त्यामुळे मी फोन केला ना की दे याला पोलिसाच्या ताब्यात. आणि सोबतीला काय, मामीला मी घेऊन येतेच. मग सडा जन्माभर दोघंही जेलमध्ये. मामा, नजर ठेव यांच्यावर. चल. अगं थांब. रिक्षा चल चल.
8 हात लाकूड आणि 9 हात ढपली. ही बया कुठं खपली? आता कुठं शोधायचं हिला? समजा डाव इसकटून ठेवली. अक्षराच्या हाताला तर गावली नसेल ना ग? नाही. तरी समधी लोक गेली तरी कुठं? हजारदा दटावून सांगितलं की घर सोडून कुठं बी जाऊ नको. तरी बी ही बाई घराला कुलूप लावून फरार आणि फोन बी बंद ठेवलाय. मला तर वेगळीच शंका यायला लागली. या अक्षरा तर इथे आली नसेल ना? नाही ती ही तर कशी येईल? हा तो आहे ना तो मजनू सुंदर, त्यानंच बंगल्याची चावी दिली असेल आणि ती इकडे येऊन विमलला घेऊन गेली असेल तर? नाही असं नाही होणार. पण ही बया कुठं गायब आहे? नको तेव्हा हजारदा फोन करती. आज एक मेसेज नाही की फोन नाही. कुठं गेली असेल? गेली बघ फुतकारून तुझी उर्वशी मामी. कसा डाव अंगलट आला? एक लक्षात ठेव, तो वर बसलाय ना व, तो समद बघत असतो या, आणि मग कधी ना कधी असा पापाचा घडा भरतोय. अरे कुठं फेडणार हे पाप? नरकात बुकिंग झाला असणार आहे तुमचं. अरे लाज वाटते मला तुझ्यासारख्या नीच पोराचा बाप म्हणून घ्यायला. आयुष्यात लई मोठी चूक केली मी, पण आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे. आता तुम्हा दोघांची बी खैर नाही, सुट्टी नाही तुम्हासनी. ज्ञान अक्षरात मिळून तुम्हासनी चांगलीच अद्दल घडवणार आहे. बघच तो. एक लक्षात ठेवायचा, तुझ्या नाड्या माझ्या हातात आहेत. त्यामुळे जे आणि जसं सांगितलंय ना तसंच करायचं. जास्ती शहाणपणा केलास ना तर माहितीये माझा जीव जाईल म्हणून. काय पण अंगलट झाल्या. इकडे तू आणि तिकडे ती उर्वशी, एकीकडे आड आणि एकीकडे विहीर असं करून ठेवलंय. माझं नीट ऐकलं नाहीस ना तर माझ्या एका फोनवर काय होऊ शकतं ते चांगलाच माहितीये तुला. नाही माझ्या लेकाला काय बिघडू नको. तू सांगशील तसं मी करणार आहे. कुठं उलटली कुणास ठाऊक. नुसता वाळका ताप डोक्याला. गावभर कौतुक सांग नि भोपळ्याला म्हणती वांग. कुठं अक्कल शेण खायला गेलती म्हणून असल्या लोकांवर काम सोपवलं. अजिबात विश्वासाची नाही ही बाया.
उर्वशी आत गेलीये. आता ठरल्याप्रमाणे तूही आत जायचंस आणि तिला भेटून मी जसं सांगितलंय तसंच बोलायचं. काही गडबड केलीस ना तर मला मला लय भ्या वाटतंय आज जाया. भीती? हे सगळं करताना लाज आणि भीती नाही वाटली? उर्वशीला संशय येईल असं काही बोलायचं नाही. नॉर्मल बोल. चल निघ. तू नाही येत? मी कधी यायचं ते मी ठरवेन. आधी दिलेलं काम पूर्ण कर. काही उलटसुलट केलंस ना तर पुढे काय होईल याचाही विचार कर. माझं पूर्ण लक्ष आहे तुझ्यावर. काही गोंधळ घातलास ना तर गाठ माझ्याशी. नाही नाही, तू सांगितलंस तेवढंच करणार आहे. गुड. घे निघ.